नमस्कार मित्रांनो, एस ओ सी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहे क्लास 9th इंग्लिश फर्स्ट पोएम दॅट इज 1.1 वॉक अ लिटल स्लोवर. तर मित्रांनो, ह्या पोएमचा चिटचॅट आपण बघितलेला आहे. त्यानंतर याचा मराठीमध्ये अर्थसुद्धा आपण बघितलेला आहे. ठीक आहे. आता बघायचं आहे आपल्याला वर्कशॉप. आता ह्या कवितेचा आपल्याला वर्कशॉप बघायचा आहे. तर बघा मित्रांनो, इंग्लिश वर्कशॉप बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल आणि हँडरायटिंगमध्ये जे मी सोडून दिलेलं आहे ते तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. तर बघा मित्रांनो, रीड द पोएम अलाउड हे पहिलं आहे, म्हणजे तुम्हाला जोराने कविता म्हणायची आहे. त्यानंतर सेकंड दिलं आहे पुट द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक. इथं तुम्हाला योग्य ते वर्ड इथं फिलअप करायचं आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथं मित्रांनो, हा क्वेश्चन फर्स्ट, बघा इथं तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट आहे, सेकंड आहे, त्यानंतर इथं क्वेश्चन थर्ड पाहिजे. ठीक आहे, इथं क्वेश्चन काय पाहिजे, थर्ड पाहिजे. तर इथं क्वेश्चन फोर्थ सेकंडच केलेलं आहे आणि जे मी सॉल्व केलेलं आहे त्याला इथं थर्ड केलं. याला थर्ड केला, याला फोर करा, याला फिफ्थ करा. ठीक आहे. त्यानंतर खाली जो फिफ्थ आहे याला 6 करा, याला 7 करा, याला 8 करा, याला 9 करा आणि शेवटच्या याला बघा इथं 10 करा, याला 11 करा. अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. चला तर आता सॉल्व केलेले बघूया. तर मित्रांनो बघा, इंग्लिश वर्कशॉप बघायचं आपल्याला. त्या पोएमचा पहिलं दिलेलं रीड द पोएम अलाउड, म्हणजे तुम्हाला मोठ्याने ती कविता म्हणायची आहे. ठीक आहे, ते तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे पुट द वर्ड्स गिवन इन अ ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स. बघा आता आपल्याला जिथे योग्य तो शब्द टाकायचा, तर इथं आपण टाकलेला आहे, जो अंडरलाईन केलेला आहे तो आपण तिथं काय केलेला आहे, पुट केलेला आहे. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. या कवितेमध्ये काय आहे, तर जो चाइल्ड आहे, जे मूल आहे, काय करतं, त्यांच्या वडिलांसोबत बोलत आहे. ठीक आहे. ओके. देन सेकंड बी, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. आता या कवितेमध्ये काय करतात, जे फादर आहेत ते त्या मुलाला लीड करत आहेत आणि तो मुलगा आहे तो काय करत आहे, इज फॉलोइंग, तो फॉलो करत आहे त्याच्या वडिलाला. म्हणजे इथं पहिल्याच्या मध्ये फादर आणि दुसऱ्याच्या मध्ये चाइल्ड येईल. त्यानंतरचं सी बघा मित्रांनो, सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर. आणि एक दिवस जो चाइल्ड आहे विल बिकम अ फादर, ते काय होईल, तो सुद्धा वडील बनेल, पालक बनेल. ठीक आहे. देन डी, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर. बघा मित्रांनो, इथं चाइल्ड आहे आणि इथं फादर आहे. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर. मुलाला पडायचं नाही आहे ज्यावेळेस त्यांना वडिलाला फॉलो करायचं आहे, वडिलाला च्या मागं जायचं आहे, त्यावेळेस त्याला पडायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. स्मॉल फॉल, सी मी, बी मी, ट्रू यू. त्यानंतर बघा फोर्थ क्वेश्चन आहे द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग फेर शो दॅट दे आर रिलेटेड. आता इथे तुम्हाला शब्द दिसतात, हे काय एकमेकांना रिलेटेड आहेत. जसं की डॅडी म्हणल्यानंतर त्यांचं चाइल्ड येईल, फॉलो म्हणल्यानंतर लीड येईल, डॉक्टर म्हणल्यानंतर पेशंट येईल. ठीक आहे. असे रिलेटेड वर्ड तुम्हाला लिहायचे. तर बघा इथं आपण लिहिलेले आहेत. तर बघा टीचर म्हणल्यानंतर काय येणार आहे, स्टुडंट. डॉक्टर म्हणल्यानंतर पेशंट. गिव, टेक. इझी, हार्ड. लाईव्ह, डाय. बिफोर, आफ्टर. पेपर, book. Teaching, learning. So these are the related word. You may write down it. Okay, then guys, here is a fifth question. हा पाचवा क्वेश्चन आहे मित्रांनो, ध्यानात ठेवा, कारण बुकमध्ये त्याला चौथा दिलेला आहे, कारण तिथं त्यांनी थोडंसं मागं पुढं केलेलं आहे बहुतेक. ठीक आहे. बघा इथं बघा, हा फिफ्थ क्वेश्चन आहे. ठीक आहे, फिफ्थ क्वेश्चन. आता फिफ्थ क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला,
ह्या लाईनचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. व्हॉट इज इम्प्लाइज इन द फॉलोइंग लाईन्स. आता खाली लाईन कशा म्हणजे काय सांगतात आपल्याला. सम टाइम युअर स्टेप आर व्हेरी फास्ट पहिलं. त्यानंतर सम टाइम युअर स्टेप आर व्हेरी हार्ड टू सी. आय वुड वॉन्ट टू लीड अ जस्ट राईट अँड नो आय नो दॅट आय वॉज ट्रू. तर याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे प्रत्येक ओळीचा. तर इथं बघा मित्रांनो त्याचा अर्थ आपल्याला मी लिहून दिलेला आहे तुम्हाला. तर बघा पहिल्याचा अर्थ काय आहे. दिस line suggests that the sometime the father take a very quick decision and action. ठीक आहे, हे तुम्हाला समजले, हे तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर सेकंड लाईन आपल्याला दिलेली आहे. समटाइम युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. समटाइम युअर स्टेप आर हार्ड टू सी. त्याचा अर्थ काय आहे. समटाइम द डिसिजन और ॲक्शन ऑफ फादर आर नॉट अंडरस्टूड बाय द चाइल्ड. म्हणजे बऱ्याच वेळा वडील इतक्या जी वडिलांची जी ॲक्शन आहे किंवा डिसिजन आहे ते मुलाला समजत नाही. म्हणून त्या कवितेचा त्या ओळीचा असा अर्थ होतो. ठीक आहे. देन आहे सी. आय वुड वॉन्ट टू लीड अ जस्ट राईट. सी नंबरचं बघा त्याचा अर्थ आहे चाइल्ड डू नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक. चाइल्ड डू नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक while guiding its own child in a future. while guiding its own child in a future. ज्यावेळेस मुलगा त्याच्या वडिलाला मुलगा ज्यावेळेस त्यांच्या मुलाला जो मुलगा आहे ज्यावेळेस तो वडील बनेल आणि त्यावेळेस तो त्याच्या मुलाला गाईड करेल त्यावेळेस त्याला चुकायचं नाही आहे, त्याला मिस्टेक करायची नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो डी नंबरचं अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि त्याचा असा अर्थ होतो त्या ओळीचा द चाइल्ड वॉन्ट टू मेक अ शुअर दॅट इट वॉज गिवन इट्स चाइल्ड द राईट गायडन्स. ठीक आहे. तर हे तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. युजिंग युअर ओन आयडियाज 3 सेंटेन्सेस दॅट शो द कंटिन्युअस ॲक्शन. आता कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे काय. ती क्रिया चालू आहे, ती क्रिया चालू आहे असे आपल्याला काही सेंटेन्स लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आय ॲम रनिंग. आय ॲम रनिंग म्हणजे मी पळत आहे. ठीक आहे. आता अशा प्रकारची तुम्हाला वर्ड लिहायची होती, सेंटेन्स लिहायची होती. यू आर लीडिंग मी. बघा त्याच्यामध्ये ॲम. ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं आहे जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो तो आपल्याला यूज करायचा आहे. किंवा ठीक आहे आय ॲम फॉलोइंग यू. माय बाईक इज चेसिंग अ कार. You are walking slow. I am running very fast. तो अशा प्रकारचे तुम्ही जे कंटिन्युअस ॲक्शन सेंटेन्स आहेत ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बघा 7th क्वेश्चन आहे. युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲट लिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. आता काय करायचं आपल्याला फ्युचर ॲक्शन दाखवायचे. जसे की आपल्या मागच्या याच्यामध्ये आपण कंटिन्युअस ॲक्शन दाखवली. फ्युचर ॲक्शन म्हणजे काय भविष्यामध्ये घडणारी गोष्ट. तर बघा हू विल वॉन्ट टू फॉलो मी. हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आता याच्यामध्ये विल येईल म्हणजे तो झाला विल किंवा शॅल येईल तो झाला आपला फ्युचर ॲक्शन. ठीक आहे. आय विल मीट यू टुमॉरो. When I pass, then I will join a new school. ज्यावेळेस मी पास होईल उत्तीर्ण होईल त्यावेळेस मी नवीन स्कूल नवीन शाळा जॉईन करणार. She will write all the answers. She will write all the answers. So these are the future actions we can write. 8th question. Discuss the following and write the summary of your discussion in the form of the bullet points. आता जे बुलेट्स पॉईंट आहेत ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला लिहायचं होतं. तर मित्रांनो बघा मित्रांनो हाऊ आर सर्टन आयडिया किंवा कस्टम्स म्हणजे रूढी परंपरा किंवा नॉलेज पास ऑन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता आपल्याला सांगायचं की कशा प्रकारे एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये किंवा आयडिया असतील कस्टम असतील म्हणजे रूढी परंपरा किंवा नॉलेज असेल हे पास होत असते.
तर बघा मित्रांनो, त्याच्या काही वेगवेगळ्या मेथड आहेत किंवा काही काही त्याला आपण वे म्हणूया. तर सर्वात अगोदर आहे थ्रू अ पॅरेंटल टीचिंग, म्हणजे जे पॅरेंट असतात ते मुलांना शिकवतात. ठीक आहे, रूढी असेल, परंपरा असेल. ठीक आहे. देन ऑप्टेन चाइल्ड फॉलो द देअर एल्डर्स, आणि बऱ्याच वेळा काय करतो, जे मूल असते, जे आई वडील जे करतात ते फॉलो करतो. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये सुद्धा आयडिया, नॉलेज किंवा कस्टम हे काय होत असतात, ट्रान्सफर होत असतात. द एल्डर्स ऑल्सो हेल्प टू द चाइल्ड टू लर्न द थिंग्स, आणि जे एल्डर असतात ते काय करतात, मदत करतात त्यांच्या मुलाला कशासाठी, टू लर्न द थिंग्स, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी. अशा प्रकारे सुद्धा कस्टम्स, आयडिया किंवा नॉलेज ट्रान्सफर होत असते. देन ओरल कम्युनिकेशन, जे आपण बोलतो. ठीक आहे, याद्वारे सुद्धा कस्टम्स वगैरे ट्रान्सफर होत असतात नेक्स्ट जनरेशनमध्ये. थ्रू द स्टोरीज अँड मिथ्स ऑफ द वन्स कल्चर अँड ट्रेडिशन. बघा, बऱ्याचशा स्टोरीज असतात, कथा असतात, ते आपण काय करू शकतो, ऐकतो. ठीक आहे, आपण ऐकतो, रीड करतो, त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बऱ्याच नॉलेज आपल्याला मिळत असते किंवा माहिती मिळत असते. म्हणजे याद्वारे सुद्धा काय होत असते, तर ते ट्रान्सफर होत असतात. देन बघा, इट इज नेसेसरी फॉर अ चिल्ड्रन टू फॉलो द फूड स्टेप ऑफ देअर फादर. इट इज आता प्रश्न विचारला की खरंच का मुलाला त्याच्या वडिलाचा फूड स्टेप, म्हणजे त्याच्या वडिलांना फॉलो करणं गरजेचं असते का? इफ यस, जर तुमचा आन्सर हो असेल तर का? इफ वाय इज इट समटाईम नेसेसरी टू चेंज द ओल्ड वे. आणि बऱ्याच वेळा जे काही जुने मार्ग आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत त्याला बदलणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर ते का, असं आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, ह्या दोघांची आन्सर इथं आपण लिहिलेली आहे. चला तर बघूया. आता मुलाला वडिलाला फॉलो करणं गरजेचं का असतं, हे गरजेचं आहे का? तर आय विल से येस, इट इज अ नेसेसरी. वाय? बिकॉज इट इज नेसेसरी फॉर अ चिल्ड्रन टू फॉलो द फूड स्टेप ऑफ देअर फादर्स, बिकॉज वन गेट टू लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्स. कारण मुलगा त्यांच्यापासून काहीतरी शिकू शकतो, त्यांच्या अनुभवापासून. दिस वे इज इझी टू पास द नॉलेज फ्रॉम जनरेशन टू अदर. आणि ही एक सोपा मार्ग आहे नॉलेज पास होण्याचा, एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये. वन विल नॉट रिपीट द मिस्टेक विच देअर एल्डर हॅड मेड. बघा, एखादा जर एल्डर म्हणजे जे मोठे आहेत, पॅरेंट आहेत, त्यांनी जर काही मिस्टेक केली असेल त्यांच्या जीवनामध्ये, तर त्यांच्यापासून आपण शिकू शकतो आणि तशी मिस्टेक आपण करणार नाही. ठीक आहे. देन बघा, देन पॉईंट आहे, इट इज सम टाईम नेसेसरी टू चेंज द ओल्ड वे, बिकॉज आता जे ओल्ड वे असतात किंवा जुने मार्ग असतात ते आपले बदलावे लागतात. का? कस्टम्स अँड ट्रेडिशन चेंजेस विथ द टाईम. जे कस्टम असतात किंवा ट्रेडिशन असतात हे टाईमनुसार बदलतात. ओल्ड प्रिन्सिपल मे नॉट बी अप्लिकेबल फॉर अ लॉंग टाईम. जे ओल्ड प्रिन्सिपल असतात, जे जुने सिद्धांत असतात, ते जास्त काळ अप्लिकेबल राहू शकत नाहीत. देर इज नथिंग परमानंट इन दिस वर्ल्ड एक्सेप्ट द चेंज. ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट परमानंट नाही जर आपण बदल सोडला तर, म्हणजे एक्सेप्ट द चेंज. चेंज इज इम्पॉर्टंट फॉर द नेक्स्ट जनरेशन. आणि चेंज हे महत्त्वाचं आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये. जर आपल्याला समोर जायचं असेल तर आपल्याला बदलावंच लागणार. त्यानंतर 9th क्वेश्चन आहे, डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? आता तुम्हाला रोल मॉडेल आहे का कोणी, आणि असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटी असायला हव्या तुम्हाला असं वाटते किंवा आहेत? येस, आय हॅव अ रोल मॉडेल. दॅट इज माय मदर. ती कोण आहे? माझी आई. माय मदर is my role model. The qualities I appreciate in her are compassion, punctuality, confidence, honesty, and discipline. So these are the qualities that I am appreciate. Then 10th question, this is the last question of this poem. Within a 2 minutes, write as many phrases or sentences as you can using a little. तर अ लिटल या शब्दाचा उपयोग करून तुम्हाला जास्तीत जास्त वर्ड लिहायचे आहेत 2 मिनिटामध्ये.
वर्ड म्हणण्यापेक्षा आपण सेंटेन्स म्हणूया. ठीक आहे, सेंटेन्स जास्तीत जास्त लिहायचे आहेत अ लिटल या शब्दाचा वापर करून. तर बघा मित्रांनो, इथं मी फक्त 4-5 दिलेली आहेत, तुम्हाला बाकीचे तयार करायचे आहेत. बघा, अ लिटल व्हाईल आय गो, अ लिटल स्टोरी, अ लिटल रेन, अ लिटल एफर्ट, अ लिटल एव्हरीथिंग. ठीक आहे, द लिटल वर्ल्ड, लिटल थिंकिंग. ठीक आहे, अशा गोष्टी तुम्ही जॉईन करू शकता. इथं तुम्ही लिहू शकता आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लिहायचे आहेत. कोण जास्त लिहितंय ते लिहा आणि सर्वात जास्त कोण लिहितंय तो विनर ठरेल. कारण आपल्याला काय करायचं आहे की 1-2 ग्रुप करा आणि दोघांमध्ये हे सॉल्व करा. तर मित्रांनो, हे आपला जो वर्कशॉप आहे हा संपलेला आहे. तुम्हाला जर अधिक व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा किंवा